नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। आज माझा कोकणातला दुसरा दिवस आहे। तर चला तर बघूया मी आजचा दिवसही कसा स्पेंड करते ते। आज मी काय काय दिवसभरात केलं आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ जरूर एंडपर्यंत बघा। सकाळचे 5:30 वाजले आहेत। सगळीकडे अंधार होता, पक्ष्यांची किलबिलाट चालू होते। गावाकडचं वातावरण खूपच वेगळं असतं, प्रदूषणमुक्त, आणि ते चिमण्यांची किलबिलाट एकदम स्पष्टपणे ऐकायला येत आहे। काय मम्मी आज कसला बेत आहे? जवळा भाकर। जवळा भाकरी? हां, भाकरी चुलीवर बनवतेस? चुलीवर बनवते। जवळा कुठं आहे ग? जवळा तिकडे ठेवलायस बांधून? बांधून ठेवलेला। तर मग एक प्लेट जवळा आणि भाकरी दाखवणार आहेस तू? हो। मस्त आहे आजचा बेत। मग आज माझी आई जवळा भाकरी करणार आहे। तर बघूया आपण जवळा भाकरी आपण तर कशी आई चुलीवर बनवते। तिने जवळा भाजून ठेवला होता अगोदरच, फक्त आम्हाला ते बनवायचं आहे। आणि आता ही भाकरी ही चुलीवर बनते आणि आम्ही गरम गरम भाकरी खाणार आहोत। आणि कांदा कापायचा असतो ते जवळाचा। काय गाई? कांदा कापून काय काय करायचं साई सांग? कांदा कापून मसाला बिसाला असा हे साईडला सुका बनवते जवळा? हां, असंच वरती तेल टाकायचं। हा भाजून घेतलेला आहे ना? हां, भाजून घेतलाय बघ। आणि आता काय चालू आहे आईचं? भाकरी। चुलीवरचं जेवण आज जेवायला मिळणार आपल्याला मस्त। आणि ती भाकरीची प्रोसेस चालू आहे। भाकरीची प्रोसेस। मुंबईची लोक ना आपण, चुलीवर जेवण काहीतरी खायला मिळतं। ते आई कसं की बाय कोंबडी बघ, गावाला कोंबडी दिसली। दिसली। आमच्या शेफला कांदा कापायला जमत नाहीये, थोडा थोडा असं सवय नाही इकडे असं काम करायची। भाकरी तू छोटा पाट घेऊन ये ना कि मैं आपल्याला आहे आमच्या मावशीने। आणि आता मी गव्हाची चटणी वरती आहे खूप जास्त आहे बघ किती भाजी बस झाला। जवळा बघा आणि कांदा बघा। दाखवायच्या मला कांदा। हां, मीठ मसाला टाक आणि मग मी तेल हे करणार असं भिजव। पिठली बनवते भाकरी वेजवाल्या ते पण कांदा आणि मिरची कापून ठेव। मी आणि काय तिखट मसाला कुठं आहे? 2-3 चमचे बघ 3 ना। हां, टाक बस बस। चवीपुरती मसाला टाकायचा, चवीपुरतं मीठ बघ आई मी एवढं टाकलंय थोडं। अंदाजे टाकते पाहिजे, वरतून पाहिजे टाकू शकतो। तेल टाकायला लागेल ना थोडंसं आता? तेल कुठं आहे? तेल पिठली बरोबर घासून ते ह्याच्यावर काय होते मावशी? तेल होते आणि जवळ इथे अर्धा रेडी आहे। मिक्स करायचं फक्त ना आई? आता यात ऑइल टाकायचं। बघ आई किती, एक पळी टाक। आणि आता मिक्स कर, टाक जरा, टाक पण तसं खायचं आहे। आता बघूया कसं खातात।
एक्साइटमेंट वाढलेली आहे वाटतं. मी सगळीकडे कोंब बस झालं या आता जास्त तेल तेल व्हायला नंतर. अच्छा लगा प्रियांश कैसे लग रहा है इधर बता. अच्छा लग रहा है हम लोग को गांव के अंदर गांव के इधर आके. सगळे जरा मस्त पैकी पार्टी. पाणी चाहिए ते पाणी आहे वो पानी चाहिए. अक्के क्या खा रहा है तू बच्चा. आय मम्मा त्याला भरवते. काय भरवते अक्की तू काय खातो बाळा. आईने काय बनवलंय. काय व्हाट यू ईट. क्या खा रहा है प्रियांश. कौन सी फिश है ये. झींगा. जवड़ा. उसको मराठी में क्या बोलते हैं. जवड़ा. वंश भाई जवळा खातोय मित्रांनो. नीट बघून बोल. मित्रांनो मी जवळा खातो माझ्या भावासोबत. भाऊ कोण. हा आणि एक तिकडे. इथे आमची जवळा भाकरी खाऊन झालेली आहे. आता मी तुम्हाला एक पायनॅपलचं म्हणजे अननसचं झाड लावलं आहे माझ्या मामाने घराच्या बाजूला. ते तुम्हाला दाखवते मी. ते ह्या साईडला आहे. वा ठीक आहे. पाय हे पिकले होते काय ग. पिकले नाही येत अजून. बघ प्रियांश भारी आहेत ग एक एक. हे अमो हा पिकला आहे. बघ सगळे खराब झालेत बघ कसे. परत चाललेत. कुठे चाललेत आज. परत विहिरीवर. पण हे आंघोळ करायला चाललेत आता तर. विहिरीवर आंघोळ करता का. आज गावी पाणी नाही. हा विहिरीवर आंघोळ करायला जातोय. बरोबर. हे पाणी नसल्यावर काय ऑप्शन नसतं ना दुसरं. 12 वाजता आंघोळ करतो. मग उन्हात आंघोळ केलेली मजा येते ना उन्हाळ्यात. असं उन्हात फिरायचं. लवकर असं कलर चेंज होणार तुमचा सगळ्यांचा. क्लायमेट छान. आजी आणि काढतेस. मजा येते. तुम्हाला मजा येते का. खूप मजा आली ना. गावात कशी दुकानं जास्त असतात त्यामुळे एखाद्या दिवशी कांद्याची गाडी येते आणि मग माणसं 2-2, 3-3 महिन्याचे कांदे एकत्र घेऊन ठेवून देतात. घराच्या मागच्या साईडलाच एक आंब्याचं झाड होतं. त्याला खूप सारे असे आंबे होते. ते आज आम्ही आता तोडणार आहोत. त्यासाठी आमची ही सगळी तयारी चालली आहे. एक मोठी लाकडी घेतलेली आहे. त्याला एक छोटासा लाकडाचा तुकडा बांधलेला आहे आणि अशा प्रकारची ही लाकडी तयार करून आम्ही त्याच्याने आंबे तोडणार आहोत. ही झाली आहे अशी लाकडी तयार. आता बघूया आंबे कसे तोडतो त्याच्याने. कुठे आंबे कुठे आहेत. मला आंबे कुठे दिसतात त्याच्यामध्ये. कुठे आंबे कुठे आहेत पण. एक आंबा तोडलेला आहे. हा पिकलेला आहे. रस आहे. पिकलेला आहे तो. म्हणजे पिटके आंबे आहेत काय. हा पिकलेला आहे. काका काढा अजून मग तर. ते बघा थांबा नरसिंह जरा. तिकडे 2 ते मस्त पिकलेत पण थोडं छोटं पडलं. रुको जरा. सबर सबर. इकडे पण पडलाय. थांब थांब. हा कच्चा आहे. हा पण कच्चा आहे. कच्चा आहे. कच्चे येते. हा घ्या तोडा ते. जवळ. हा देऊ का 2 आहेत तिकडे एका ठिकाणी. कच्चे असतील. कैरी असेल तर कैरी खायला होईल. निकाल निकाल बाबा निकाल. पडला. पिकलेला आहे तो वाटत बहुतेक. पडला. आई ठीक आहे. पाणी घ्यायला गेला. तू काय कर आता. रिपेअरिंग का टाइम. बरोबर आहे. बघा घराच्या बाजूला हे मस्त ना असं असं घर आणि असे आंबे तोडायला मिळतात. आणि असे आंब्याचं झाड फणसाचं झाड
क्या गेम खेल रहे थे इधर, त्याला मजा कर ले. तू काय करते? फणस चांगलं आहे काय ग? पार्टी काय करते? ए हा ही बच्चा पार्टी एन्जॉय. हा केवढे सारे मँगो काढलेले आहेत. आता ही काय करणार आहे तू? हे घरी आहेत नाही आता काय करशील त्याचं? सुकवणार आहेस तू? तेवढं उन्हामध्ये सुकवायचे ना, मग ते पावसाळ्यात खाता येतात ना. हा कुठला फणस आहे? हा बरका फणस. सगळ्यात चांगला कुठला असतो का फणस? खायला चांगला कुठला असा? कापा. कापा फणस छान वाटतो ना. हा. फणस पण सुकवतात आणि ते राहू द्या छान. आम्ही एवढे सारे आंबे घेतलेले आहेत. हे बाई हे पिकलेले पण आहेत. आता आम्ही आंबे तर काढून झालेले आहेत. आता पायनॅपल म्हणजे अननस बघतोय ट्राय करून, कुठला पिकला आहे तो एक काढण्याचा प्रयत्न करतोय. काटे किती सध्याला. आम्ही काय करतोय? अननस तोडतोय. पायनॅपल बाय कुसली असते बरोबर. हा नाही नाही हातात काटे असतात खूप त्याला. चाकूने काढा. अरे ते पूर्ण निघेल नरसिंग, त्याच्या दुसरे येतील त्याला. ए मम्मी प्रियांश कुठे आहे? आई अळूची पानं कसली आहे ती? खायची आहे? अळू वड्याची वड्याची आहे करू. हा थांबा. ए थांबा रे. हे बघ दाखव मला. पायनॅपल दे. अर्णव तू काय खातोस रे? किती वेळा खातोस? कितींदा खाऊन झालं तुझं पेप्सी? 3. अभिजितने एकदाच खाल्लाय ना आणि अर्चितने आताच खाल्लं फक्त. तू किती वेळा आला? 3 टाइम्स. साफ करतेस ते वाऱ्यावरती उडायला पाहिजेत ना. वारा असेल तर. हा घे आता वारा येतोय. माझा पाकड आई माझ्या अंगावर. पाकड ते उडून जातात मग. हवा असते ना मग ते जातीलच. हा टोका म्हणतात ना. इथे मम्मी हे सगळे तांदूळ साफ करून परत भरून ठेवते आहे, कारण त्या माझी आजी राहते एकटी, त्याच्यासाठी सगळी तयारी करून ठेवत आहे. असा होता माझा आजचा हा कोकणातला दुसरा दिवस. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.